आबा चहा. अरे वा. वाचत आहे का? सॉरी, मी नंतर वाचते. काय ना, लहानपणापासूनची सवय आहे. बाबा सकाळी चहा पित असताना पेपर वाचत बसले की हळूच जाऊन हेडलाईन वाचायची. आजची हेडलाईन काय आहे हे बघायची उत्सुकता असते ना. काय सुनबाई, आपल्या घरात आमच्या शिवाय कोणाला पेपर वाचायची गोडीच नाही. आणि आमचा पेपर वाचल्याशिवाय दिवसच सुरू होत नाही. हो, माझंही असंच होतं. पण आता इथे आल्यापासून उशीर होतो पेपर वाचायला. उशीर का करायचा? तुमच्या नेहमीच्या वेळेला पेपर वाचत जा ना, आणि काम नंतर करा. नाही नको, नंतर वाचते मी. अहो, एवढं पण कामाच्या आरी जाऊ नका. अहो, काम नंतर करा की. तुम्ही तुमच्या वेळेला पेपर वाचत जा. नाही तर असं करतो, आम्हीच उद्यापासून पेपर वाचून दाखवतो. तुम्ही काम करता करता ऐका. माझे बाबाही अगदी असंच करायचे. मला शाळेला जायची घाई असायची, मग ते मला पेपर वाचून दाखवायचे आणि मी ऐकायचे. अहो, मग आम्ही कोण आहे? हा, आबा आणि बाबा लय फरक नाही. असंच करूया. मी उद्यापासून पेपर वाचून दाखवतो. आपण उद्यापासून इंग्रजी पेपर पण मागूयात का? म्हणजे जगभरातल्या बातम्या कळतील. ठरलं, उद्यापासून इंग्रजी पेपर पण येणार. सुप्रभात. येऊ का? बाबा, हे काय? पुस्तक. पुस्तक. या. नमस्कार. नमस्कार. या या या, बसा बस. अहो, आता सुनबाईने तुमची आठवण काढली आणि तुम्ही आलात. बँकेत निघालो होतो. हा, म्हटलं जाता जाता ही पुस्तकं देऊन जाईल. खूप दिवस झाले देईन देईन म्हणतोय, पण या ना त्या कारणानं राहूनच जात होते. बरं झालं बाबा, आज तुम्ही पुस्तकं आणली. नाहीतरी मी तुम्हाला सांगणारच होते. आज या पुस्तकांमुळे दिवस अगदी छान सुरू झाला. अरे राणाजी, कसे आहात? मी ठीक आहे. चला निघू मी. अहो, चहा पाणी तर घेऊन जा की. नको नको, इथे चहा पाणी करत बसलो तर बँकेत जायला उशीर होईल. आमच्या बायकोची सक्त ताकीद आहे, दिवसातून फक्त 2 वेळा चहा प्यायचा. बरं, मग फक्त लाडू खाऊन जा, मी आणते. अगं नको. आले. राणाजी, बाकी काय म्हणताय? चाललंय. तुम्ही कसं आहात? मी मस्त. कसा काय चाललाय संसार? एवढी मस्त चाललंय. जमतंय ना आमच्या मुलीला इथं? काही चुकत असेल तर सांगत चला बरं का. अहो, अजिबात नाही. लाखात एक आहे आमची सून. अजिबात चुकणार नाही. सुनबाईंना पुस्तक वाचायची लय आवड दिसते. हो, दिवसात एक तरी पुस्तक वाचल्याशिवाय दिवस पूर्णच होत नाही तिचा. एक पुस्तक आणि चहा एवढं असलं की पुरं होतं तिला. आई कशी आहे बाबा? मजेत. सारखी तुझी आठवण काढत असते. चला निघतो मी. बाबा, अहो लाडू तर खाऊन जा. हा? उरलेला आईला घेऊन जातो. चला निघतो. काका, नमस्कार करतो. अहो नको. आवाज दे. शांत. राणा, ऐकलंच ना? पुस्तक वाचल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही सुनबाईंचा. ते म्हणले ना, वाचाल तर वाचाल. हा, हा काय, तू तर पुस्तक वाचत नाहीस, त्यांना तरी वाचू दे की.
तशा शाळेला बी सुट्ट्या पडल्या. महिनाभर पुरतील एवढी पुस्तकं आणून देतेस नी. अरे तेवढाच येळ जाईल त्यांचा. आबा अहो पण मला लिहिता वाचता कुठे येते? आणून देता येते ना. अरे आठवड्यात लय दगदग झाली त्यांची. हा तू पुस्तकं आणून दिली तर तेवढंच बरं वाटेल त्यासनी. तुम्ही कधी आलात? आत्ता चालू आहे. एवढं काय असतं या पुस्तकात? पुस्तकात सगळंच असतं. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पुस्तकातून समजतात. तुम्ही मला म्हणता ना मी खूप छान बोलते, ती या पुस्तकांमुळे. तुम्ही पुस्तकं वाचलीत ना तर तुम्हालाही छान बोलता येईल. अहो पण मला बोलता येतं की. मग काल काय म्हणत होतात? तुम्हाला माझं खूप कौतुक करायचं असतं पण बोलायला लागलं की काहीच सुचत नाही. अहो म्हणजे कसं आहे ते तुमच्यासारखं भारी भारी बोलता येत नाही. मग त्याकरताच पुस्तकं वाचावी लागतात. पुस्तकं वाचलीत ना की सगळं जमेल तुम्हाला. मला ना लहानपणापासूनच वाचायची खूप आवड आहे. हे मी वाचलेलं पहिलं पुस्तक आहे. ह्या विंदांच्या बालकविता आणि ही सगळी गोष्टीची पुस्तकं. मी शाळेत होते ना तेव्हा बाबा मला दर महिन्याला एक पुस्तक आणून द्यायचे. नंतर कॉलेजमध्ये गेल्यावर दर आठवड्याला एक. आणि नंतर नंतर तर माझा स्पीड एवढा वाढला की दर 2 दिवसांनी एक नवीन पुस्तक हवं असायचं मला. आई तर म्हणायची इतकी पुस्तकं वाचू नको संजू, नाही तर डोक्यावर परिणाम होईल तुझ्या. अहो मग झालंच आहे की. काय होय तुमच्या डोसक्यावर परिणाम झालाय. माझ्या? होय अहो म्हणजे चांगला परिणाम झाला असं म्हणायचं होतं मला. अंजलीबाई कशानं लई खुश होत्यात हे कळलं. आता आबा म्हणते तसं पुस्तकं आणावीच लागणार. मी इथनं उडी मारणार. मी तिकडनं इकडनं मार. मी तिकडनं मारणार. घाबरणार नाहीस ना? नाही खाची लोकच गट्टांगळे. अजिबात नाही. या टायमाला मी पवायला शिकणार म्हणजे शिकणार बघ. चला चला चला. थांबा 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 थांबा. कुठं चाललाय तिकडे हिरीकडे? पवायला आलोय. तिकडे नदीकडे जाऊन पवायचं. मोटर सुरू करणार आहे मी आता. मोटर नंतर लाव. अगोदर या उन्हात आमचं अंग तापले. जातो की पवाय. ए चला. ए आम तुमची शाळा सुरू असते ते बरं आहे बघ. नाही तर सुट्ट्या पडल्या की माझ्या डोसक्याला ताप सुरू होतोय तुमचा. हे बरकत चल की पवायला शिकवा आम्हाला. चल की. ए पवायला शिकू की आम्हाला? मागच्या टायमाला तुला पवायला शिकवत होतो तर माझाच गळा आवळास होय. ह्या टायमाला तुझा गळा नाही आवळणार. वाटल्यास तुझी शपथ. पाण्यात घाबरगुंडी उडालो शपथ काय ढेकळा लक्षात राहणार आहे रे तुझ्या. हा आणि घेऊन घेऊन माझी शपथ घेतोस होय. बाबा तुला तिकडं हे थांब की जातो की. राणादा बरकत लय शिफारस करायला लागलाय. तू तिकडे घरात गेल्यापासून इथला मार्क झालाय. आम्हाला हिरीत बी उतरू दे ना बघ. काय रे असं का करायलास? अरे पवायला शिकव म्हणतात मला. आता तू आलायस तू शिकव पवायच्यास नाही. राणादा शिकवा आम्हाला पवायला. शिकवतो पण माझं एक काम करायचं. कसलं काम? चला सांगतो. अरे इथं सांग की. चला तिकडे. अरे सांग की काय ते. बस की इकडं बस. हा माझं काम करणार ना?
मला पुस्तकांची नावं सांगा. शाळेला सुट्ट्या पडल्या की आम्ही पुस्तकाकडे बघत पण नाही. चला रे. ए बसा. अरे शाळेची पुस्तकं नाही रे, जर वाचायला बरी असतील अशा पुस्तकांची नावं सांगा. कुठलंच पुस्तक वाचून माणसाला बरं वाटत नाही, कंटाळाच येतोय. बरं, तुम्हाला बरं वाटत नसेल, अंजलीबाईंना बरं वाटतंय. अरे त्यांच्यासाठी पुस्तकं घ्यायची आहेत, सांगा. अरे खरं त्यांना कुठलं पुस्तक आवडते ते आम्हाला कसं कळणार? मी सांगतो, मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, हिंदी, इतिहास, भूगोल. चला आपण पोवायला जाऊया आता. चला. ए बस. अरे ही समजा शाळेची पुस्तकं झाली. अरे वेगळ्या पुस्तकांची नावं सांगा. दुसरी कुठली पुस्तकं? हा, गोष्टीची. नको नको, कार्टूनची. त्यात आपला टाइमपास पण होईल. हा. ते पिक्चर मध्ये गाण्यांची पुस्तकं आणली तरी बी चालेल. हा. ए अरे तुझ्यासाठी नाही आणायचे पुस्तकं, अंजलीबाईंसाठी आणायचे. तू गप. मी सांगतो ते ऐक. गोष्टी सांग. नको नको, कार्टूनचीच असू दे. आणि आपल्या गावातल्या रद्दीवाल्याकडे लय भारी मिळतात. नको, तू ते बडबडगीताचं पुस्तक आण. त्यात लय मजा येते बघ. रानदा, तू बहिणीसनीच विचार, आम्ही जातो पावायला. हा, हे बरं सांगितलंच बघ तू. अरे त्यासनी विचारलं तर प्रश्नच मिटेल. हा. हे बरकत, ते पाईपातलं पाणी सोड आणि त्या पाईपा खाली पाणी पडेल तिकडे पाहू दे त्यासनी. हा, जा बरं. सावकाश चला. अरे परोपरीचे रंग जमवले, स्तब्धच होते करी कुंचले, रंगातून त्या चित्र रंगले तुझ्यामुळे. करात माझ्या होती वीणा, आली नव्हती जाग सुरांना, तारातून झंकार उमटले तुझ्यामुळे. लय खुशीत दिसत्यास. एकदम गाणं बी ना. नाही, गाणं नाही, कविता आहे. बाहेरून पाहुणे येऊन गेलेत म्हणून लयच खुशीत आहे वाटतं. नाही ग, आज बाबांनी माझ्या आवडीची पुस्तकं आणून दिली. खूप दिवसांनी वाचली मी. त्यातलीच कविता आहे. मग म्हणून दावा की आमासनी बी. शांता शेळकेंची कविता आहे. नीट ऐक. आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे, स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे. भाव अंतरी उमलत होते, परी मनोगत मुकेच होते, शब्दातून साकार जाहले तुझ्यामुळे. परोपरीचे रंग जमविले, स्तब्धच होते करी कुंचले, रंगातून त्या चित्र रंगले तुझ्यामुळे. हृदय मंदिरी होती मूर्ती, तिमिर परंतु होता भोवती, आज मंदिरी दीप तेवले तुझ्यामुळे. तुझ्यावरच कविता म्हणत होती बघ, आणि तेवढ्यात तू आलास. काय रे, बायको शिवाय वावरात करमना होय तुला? तसं काय नाही. मग भूक लागली काय? नाही. मग काय नाही. अरे सुनबाईनं लय चांगली कविता म्हणली बघ, तू पाहिजे होतास. तुम्हाला कविता आवडतात काय? हो. आणि ते कार्टूनची पुस्तकं ती बी आवडतात? नाही, ती नाही वाचत मी. ती लहान मुलांना आवडतात. मग गोष्टीची पुस्तकं आवडतात काही निवडक. अजून कसली पुस्तकं आवडतात? कथा, कादंबरी, साहित्य, ललित साहित्य,
प्रवास वर्णन, आत्मचरित्र जे चांगलं आहे ते सगळं आवडतं मला. बर काय र, तू काय एवढा विचारायला लागलायस? ते कसं आहे गोदा का, ते आपल्याला आवड निवड माहिती पाहिजे ना. आता त्यासनी कसं मला काय खाऊ वाटते ते माहितीये, तसं मला बी त्यांची आवड माहिती पाहिजे ना. चालते, ते मी येतो माझी कामं करू, तुमचं चालू द्या. हा येतो. तुमच्या संगत राहून शिकायची गोडी लागली बघा रानादाला आता. शिकव बाई, तुझ्या निमित्तानं राणा शिकला तर चांगलंच आहे बघ. ना तू तर माझी पाक आबरूच काढलीस बघ. अरे कापड तरी बदलू द्यायचीस मला. अरे कापड बदलली असती तर पोरांना कळलं नसतं काय की आपण कोल्हापूरला चाललोय म्हणून. अरे उगा जत्रा घेऊन यावं लागलं असतं इकडे. अरे म्हणून काय हीच कपडे मे चांगलं दिसते बे ती. चांगलं काय वाईट काय, पुस्तक घ्यायला आलो आपण, तुझ्यासाठी पोरगी बघायला नाही. मी नाही हीच कपडे मी अंदर येणार. जा तू. ए चल की, मला कुठं काय कळते पुस्तकातलं. मला ठीक आहे कळते बाई. तू जा की जा, मी नाही येत. चल म्हणलं ना. अरे मी नाही येत. अरे. चल जाऊया. कुठली घ्यायची पुस्तकं? अरे तेच कळण झाले. जाऊया चल. अरे काय जाऊया, चल चल बघूया. चल. काय पाहिजे? मी मदत करू का तुम्हाला? पुस्तकं पाहिजेत. कोणत्या प्रकारची? ते तुमच्याकडे कुठले कुठले आहेत? आमच्याकडे सगळ्या प्रकारचे आहेत. समद्या म्हणजे तर नाव सांगा की. म्हणजे बघा, कथा, कविता, कादंबऱ्या. हा कविता. कविता कोणत्या प्रकारच्या? म्हणजे बाल कविता की मुक्तछंद? अजून काय काय असते? हा, आमच्याकडे कालच कथा संग्रहाचा नवीन स्टॉक आलाय. देऊ का? द्या. म्हणजे कोणत्या कथा संग्रह? रहस्य, ग्रामीण, प्रेम. एक काम करा, समद्या प्रकारची 10 हा 10 द्या. हा 10 पुस्तकं द्या. दादा, हा तुमचं काय दुकान आहे का हो? अहो नाही, ते आमच्या वहिनीसनी पुस्तक वाचायचा लय शौक आहे बघा. हा असं म्हणताय? होय. मग सगळ्या प्रकारातली चांगली चांगली पुस्तकं देतो. चालेल? चालते. हा पण ते जरा महिनाभर पुरतील तेवढी द्या. होय. तसं काय सांगता येणार नाही. मग चांगली चांगली पुस्तकं द्या पोती भरून. पोतं भरून? हा कमी पडेल काय? अहो पुन्हा येतो की घ्यायला. आता एवढं पोतं भरून द्या. हा जाऊ.
अंजलीबाई आता खुश होतील ना व? अरे एकदम पोत भरून खुश होतील बघ. हा वाचू देत त्यांना जेवढी पुस्तकं वाचायची तेवढी